नमस्कार. कोड दिशा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. मी एक SQL डेटाबेस एक्सपर्ट म्हणून सेल्स मॅनेजमेंट सिस्टीममधील टेबल डिपेंडन्सी आणि ओरॅकल अपेक्स मधील डेटा लोडिंग प्रोसेस सोप्या मराठी भाषेत समजावून सांगते. जेव्हा आपण डेटाबेस डिझाइन करतो, तेव्हा कोणत्या क्रमाने, कोणत्या सिक्वेन्सने टेबल्स तयार करायचे आणि डेटा भरायचा हे सर्वात महत्त्वाचे असते. यालाच आपण रेफरन्शियल इंटिग्रिटी म्हणतो. सर्वात आधी आपण टेबल्स तयार करू. लक्षात ठेवा, आधी पेरेंट टेबल्स, ज्यावर कोणी अवलंबून नाही, तयार करावे. जेव्हा आपण SQL स्क्रिप्ट ओरॅकल अपेक्समध्ये रन करतो, म्हणजेच क्रिएट टेबलची SQL स्क्रिप्ट जेव्हा ओरॅकल अपेक्समध्ये रन करतो, तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आपण आधी कस्टमर्स आणि प्रॉडक्ट टेबल्स तयार केले आहेत, कारण ऑर्डर्स आणि ऑर्डर आयटम्स हे त्यांच्यावर अवलंबून आहेत. आता आपण बघूया फॉरेन कीचा संबंध. ऑर्डर्स टेबलमध्ये कस्टमर ID ही फॉरेन की आहे, जी कस्टमर्स या टेबलशी जोडलेली आहे. जर आपण आधी कस्टमरची माहिती भरली नाही, तर ऑर्डर घेता येणार नाही. डेटा इंटिग्रिटी काय आहे ते पाहू. ऑर्डर आयटम्स हा सर्वात शेवटचा चाइल्ड टेबल आहे. यात एकाच वेळी ऑर्डर ID म्हणजे कोणती ऑर्डर आणि प्रॉडक्ट ID म्हणजे कोणती वस्तू, या दोन्हींचा संदर्भ लागतो. डेटाबेस एक्सपर्ट म्हणून काही मुद्दे लक्षात ठेवा. कस्टमर्स आणि प्रॉडक्ट्स हे टेबल्स कोणावरही अवलंबून नाहीत. त्यामुळे आपण त्यांचा डेटा सर्वात आधी अपलोड करू शकतो. चाइल्ड टेबल, ऑर्डर्स टेबल हा कस्टमरवरती अवलंबून आहे, कारण ग्राहकाशिवाय ऑर्डर असू शकत नाही. तसेच ऑर्डर अंडरस्कोर आयटम्स हा ऑर्डर्स आणि प्रॉडक्ट्स या दोन्हींवर अवलंबून आहे. लोडिंग ऑर्डर कशी असेल ते पाहूया. जर तुम्ही आधी ऑर्डर अंडरस्कोर आयटम अपलोड करायला गेलात, तर ओरॅकल अपेक्स तुम्हाला एरर देईल, कारण त्याला संबंधित ऑर्डर ID सापडणार नाही. ओरॅकल अपेक्समध्ये आपण वर्कशॉपमध्ये जाऊन युटिलिटीज आपण डेटा अपलोड करू. आपण कस्टमर्स आणि प्रॉडक्ट्स या दोन मास्टर टेबल्सचा डेटा CSV ने भरू, कारण हा डेटा मोठा असू शकतो आणि CSV पद्धत सोपी पडू शकते. तर सुरुवातीला आपल्याला कस्टमर्स टेबल लोड करायचा आहे. त्यानंतर प्रॉडक्ट्स हा टेबल आणि उरलेले जे दोन टेबल्स आहेत, ते आपण XML फाईल्सने भरू. आता आपण ऑर्डर्स आणि ऑर्डर अंडरस्कोर आयटम्स या टेबल्सचा डेटा XML स्वरूपात भरू. हे ट्रान्झॅक्शनल डेटासाठी उत्तम आहे. ऑर्डर्स टेबल लोड करा, कारण यात कस्टमर ID जो लागतो
जो आपण आधी भरलेला आहे आणि शेवटी ऑर्डर अंडरस्कोर आयटम लोड करा, कारण यासाठी ऑर्डर आय डी आणि प्रॉडक्ट आय डी दोन्ही आधीच सिस्टीममध्ये असणं आवश्यक आहे. नेहमी लक्षात ठेवा, आधी पेरेंट्स टेबल म्हणजे मास्टर टेबल आणि मग चाइल्ड टेबल म्हणजे ट्रान्झॅक्शन टेबल. जर क्रम चुकला तर पेरेंट की नॉट फाउंड असा इंटिग्रिटी कन्स्ट्रेंटचा एरर येईल. तर तुम्हाला या स्क्रिप्टच्या म्हणजे CSV किंवा XML किंवा .SQL फाईल्समध्ये काही मदत हवी असेल तर नक्की विचारा.